नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा तत्सम निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी खुशखबर आहे. आणि नुकतंच डीबीटी पोर्टलवर एक अपडेट आलेलं आहे आणि या अपडेटनुसार मित्रांनो, जे काही निराधार बांधव आहे तर त्यांचे लाभ आता वितरित करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि यानुसार बघा, जो काही मेसेज स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे की या मेसेज मध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही हप्ता वितरणाचं जे काही काम आहे तर ते साधारणतः 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट म्हणजे 13 ऑगस्टला 10 वाजल्यापासून सुरू झाल्यानंतर 14 ऑगस्टला 10 वाजेपर्यंत हे काम सुरू असल्यामुळे या दरम्यान वेबसाईट बंद राहणार आहे. तर अशा प्रकारे डीबीटी पोर्टलवर सूचना देण्यात आलेली आहे. मित्रांनो, मात्र या सूचनेमध्ये जे काही संदिग्धता दिसून येत आहे तर ती म्हणजे की याच्या अगोदर दिव्यांग बांधवांसाठी जी सूचना आलेली होती तर त्याच्यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं होतं की दिव्यांग बांधवांच्या आगतचा हप्ता वितरणाची प्रोसेस सुरू असल्यामुळे हे पोर्टल बंद असणार आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी जे काही निराधार बांधव आहे किंवा विधवा महिला आहे, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी, तर यापैकी कोणताही गोष्ट या ठिकाणी नमूद नसल्यामुळे या ठिकाणी एक संदिग्धता निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, की लाडकी बहीण योजनेचा नुकताच एक GR पण आलेला आहे आणि त्यानुसार असं सांगण्यात येत आहे की लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता संदिग्धता निर्माण झालेली आहे की हा जो काही मेसेज आहे तर तो निराधार बांधव, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचा, विधवा महिला पेन्शन योजनेचा आहे की लाडक्या बहिणींचा आहे. तर या संदर्भात हा मेसेज आल्यापासून मी डीबीटी पोर्टलचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु संपर्क झालेला नाही, कॉन्टॅक्ट झालेला नाही, कारण ते फोन उचलत नाही. त्यामुळे मित्रांनो, त्यांनी जर फोन उचलला असता तर निश्चितच आपल्याला अजून क्लिअर झालं असतं की आता हे पैसे निराधार बांधवाचे आहे किंवा लाडक्या बहिणीचे आहे. परंतु अपेक्षित आहे असं आहे मित्रांनो की निराधार बांधवा संदर्भातील GR आलेला नाही, तर कधी GR येतोय किंवा GR येत पण नाही. त्यामुळे होऊ शकते हे जे काही कार्यवाही आहे प्रोसेसिंगची तर ती निराधार बांधवांसंदर्भातच असू शकते असं मलाही वाटत आहे. तरी पण मित्रांनो, आता हे प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यावर जेव्हा पैसे जमा होतील त्याच वेळेस हे मॅटर क्लिअर होणार आहे. तर तुर्तास तरी आता 1-2 दिवस आपण बघूया, म्हणजे आज आणि उद्याचा दिवस, त्यानंतर 15 ऑगस्टला जर आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा सोमवारला हे पैसे जर जमा झाले तर ही आपल्यासाठी आनंदाची बातमी होणार आहे, खुशखबर होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट होतं आणि या बातमीकडे माझं पूर्ण लक्ष आहे. आणि डीबीटी चे जे काही कर्मचारी आहेत तर त्यांच्यासोबत जर रात्रीतून कॉन्टॅक्ट झाला तर आपल्याला ही माहिती निश्चित मिळून जाईल आणि जी काही संदिग्धता आहे ती सुद्धा क्लिअर होऊन जाईल. तर बघूया आपण आता नेमकं काय होतंय ते. तुर्तास चिंता करू नका. मलाही असं वाटतंय की हे पैसे निराधार बांधव, श्रावणबाळ वृद्ध योजनेचे लाभार्थी आणि विधवा महिला यांच्या पैसे वितरणाचाच असावा असं मला वाटत आहे. तर मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.